डावखुऱ्यात आता फलंदाज खेचून मारलेला आहे. आजचा दिवस स्पर्धेचा दुसऱ्या दिवसाची दमदार सुरुवात. पहिला चेंडू सीमा पार, मिळाल्या धावा 4, चौकार. दुसऱ्या चेंडूवर दरम्यान लगेचच इथे अपील करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू होता, फिरून मारला होता फलंदाजाने. ऑन साईडला स्क्वेअर लेग मध्ये खेळला गेलेला तो फटका होता. आणि दुसऱ्या चेंडूवर लगेचच गोलंदाजाची वापसी होत असताना आपण पाहिलेली आहे. गोलंदाजही चांगली लय शोधत आहेत. एकूण धावफलकाकडे नजर दिली तर धाबा बनलेले आहेत, त्या म्हणजे 7. दोन्ही फलंदाज खेळाडू या खेळपट्टीवर उपस्थित असताना आपण बघतो एकही फलंदाज गमावलेला नाही. इनसाइड आउट खेळायचा होता, ऑनसाईडला फटका जात असताना आपण बघतो क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटला उपस्थित आहेत. चेंडू आडून फेकी करतायत. एकच धाव मिळते. एकेरी धावाने धावफलक पुढे जाईल. दिनेश आणि त्याचबरोबर ओमकार हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. दिनेश भोईर, ओमकार भवर. गोलंदाजीसाठी सुद्धा ओमकारचा वापर केला जात आहे. ओमकार ठाकरे. क्लीन बोल्ड. उजवी एसटी वाकवलेली आपल्याला पाहायला मिळते. उजव्या एसटी वर बरोबर टार्गेट करत असताना फुलर लेनचा चेंडू होता. ऑनसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका सजवण्यामध्ये असमर्थ ठरले फलंदाज दिनेश आणि पहिला गडी गमावला मोगर टीमने. दिवस अत्यंत दर्जेदार दिमागदार या स्पर्धेचं आयोजन आपण सगळेजण बघत आहोत. मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी ही स्पर्धा 4थ्या पर्वामध्ये आपण सगळेजण एन्जॉय करत आहोत. अत्यंत चांगलं वातावरण, आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच सामना कुडवली ब आणि त्यांच्या विरोधात मोगर या दोन टीम्स दरम्यान पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक 8 वर एक गडी गमावलेला आहे.
डावखुरी हाताचे फलंदाज दिनेश बाद झाले. फुलरले यांचा चेंडू होता. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड फटका खेळत असताना मार्जिन ऑफ एरर कमी होते आणि तिथूनच पुढे फलंदाजाच्या समोरच्या अडचणी वाढतात. तेच पाहायला मिळालं होतं. दूरवरच्या टोकाकडून नवीन गोलंदाज दाखल होत आहेत. गोलंदाज स्वप्नील मालवे आलेले आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या वतीने चेंडू अडवला जात आहे. एकच धाव दरम्यान मिळेल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीवर फलंदाजांच्या वतीने मोगर संघाला चेअरअप करण्यासाठी नरेश बुवा भोईर यांची उपस्थिती मिळालेली आहे. तुमचं सहर्ष स्वागत. हाकू टप्प्याचा चेंडू होता. हवा तसा संपर्क देता आला नाही. टेंटेटिव्ह अप्रोचने खेळला गेलेला हा फटका आपण बघतो. क्षेत्ररक्षणाची रचना जर पाहिली तर दुसरं षटक फेकलं जात आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि आता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आपण बघतो की डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज स्वप्नील मालवे गोलंदाजीसाठी दाखल झालेले. ऋषिकेश आहेत का? ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षकाला तुरी देत असताना चेंडू मागे. थोडं फंबल बॅकअपच्या वतीने. इथे दुसरी धाव ऑन आहे. पाहायचं मिळेल का? ताळमेळ बिघडलं आणि 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 फलंदाज वाचले. सहजगत्या दुसरी धाव पूर्ण होऊ शकली असती, परंतु त्यासाठी तुम्हाला योग्य वेळेवर योग्य निर्णय घ्यावा लागतो. दोन्ही एंड्स तुम्हाला लिव्ह कराव्या लागतात. धाव जर पूर्ण करायची असेल तर कोऑर्डिनेशन जर चांगलं पाहायला मिळालं तर धावा तशाही बनतात, परंतु इथे ते आपण बघितलं नव्हतं. एका बाजूने एका एंडवर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जागीच उभे राहिले होते. दुसरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरून तिथपर्यंत पोहोचला सुद्धा होता. फुलटॉस प्लेसमेंट चुकलेली आहे, परंतु आता क्षेत्ररक्षकाने इथे माणुसकीचं दर्शन केलं. क्रिकेटमध्ये फुटबॉलचं स्किल वापरायचं होतं. ज्यावेळेस तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचता त्यावेळेस या पद्धतीचे झेल तुम्हाला घेता आले पाहिजेत. जवळजवळ चेंडू खाली आले होते. हा बघा ऑन साइडला लॉफ्ट केलं होतं बॅटरने. फुलटॉस होता, लोअर फुलटॉस. आणि इथे इथे हा बघा जवळजवळ पोहोचला होता क्षेत्ररक्षक, परंतु अंतिम क्षणाला त्याला असं वाटलं की हातांच्या ऐवजी चेंडू पायाने अडवावा, परंतु त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. हा मिळाला चौकार. एकूण धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत त्या म्हणजे 15 एक गडी बाद. उजवेष्टीच्या बाहेरून खेचून मारला. आता क्षेत्ररक्षक काय करतील हे पाहायचंय. आले चेंडू खाली, टिपला झेल आणि त्याचमुळे डावखुरे हाताचे फलंदाज कैलास यांचा संपला खेळ. दुसरा हदरा. गाणं ऐकल्या ऐकल्या संदीप घायल भलतेच खुश झाले. आता त्याचं कारण त्यांनाच माहीत. कोणतं विमान आकाशात उडताना त्याने पाहिलेलं आहे. कदाचित त्या विमानामध्ये त्यांची आवडती व्यक्ती त्याने प्रवास केला असावा, म्हणून त्या विमानाकडे संदीप यांचं जास्त लक्ष होतं. हा चेंडू चांगला आहे. गोलंदाज ऋषिकेशने चांगली गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. या षटकाचा आपण विचार केला तर त्याने फक्त 4 धावा खर्च केला. एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं होतं. षटकं संपली 2 आणि धावफलक आपण पाहिलं तर ते आहे 15-15. स्पर्धेचा दुसरा दिवस आपण सगळेजण अनुभवत आहात. या स्पर्धेत कालच्या दिवसामध्ये अत्यंत चांगलं थेट गुणात्मक प्रक्षेपण या स्पर्धेचं 10 क्रिक या यूट्यूब वाहिनीद्वारे झालेलं आपण बघतो. मुरबाड तालुका म्हटलं तर मुरबाड तालुक्यातील अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्यांच्या वतीने कव्हर केल्या जातात अशी ही दर्जेदार वाहिनी.
दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा सगळी टीम सज्ज झालेली आहे. योग्य वेळेमध्ये उपस्थित होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर 9ला स्पर्धा सुरू करायची असेल तर बरोबर 8:15 वाजता हे सगळे लोक तुमच्या मैदानावर हजर असतात आणि त्यांनी यायलाच हवं, कारण सेटअप त्यांना तयार करावा लागतो, सगळ्या गोष्टी सेट कराव्या लागतात. त्यानंतर मग प्रत्यक्ष रूपाने लाईव्हला सुरुवात होत असते. आणि देणार आहे आवाज जरा कमी वाटतो. हा, दे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तिथून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्याने झेल टिपला. आणखी एक फलंदाज खेळाडू कक्षाकडे परतलेला आपण बघू शकू. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली होती. पहिला चेंडू खोलवर टप्प्यामध्ये हाताळला होता गोलंदाज ओमकारने. ओमकार ठाकरेच्या विरोधात ओमकार बाद झालेले आपण पाहिले. बघा, तुम्ही क्रिकेटमध्ये फक्त चांगला फटका खेळून तिथपर्यंत मर्यादित राहू नका, तर त्या फटक्याची चांगली प्लेसमेंट सुद्धा देता आली पाहिजे. तुम्हाला प्लेसमेंट देता आली नव्हती ते व्यवस्थितरित्या फलंदाजाला, त्याचमुळे त्याच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. जागा बनून खेळला होता जरूर, चांगला फटका प्रोड्यूस केला होता बॅटर ओमकारने, परंतु अंतिमतः आपण बघतो की योग्य क्षेत्रावर तो त्याला खेळता आला नव्हता. जिथे खेळले तिथेच क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांनी चूक न करता झेल टिपला, फलंदाज बाद झाले. न्यू बॅटरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर जवळजवळ 35 ते 40 पर्यंत हा डाव पोहोचू शकतो. याच पद्धतीने जर डाव पुढे गेला तर चौकार षटकारांचं खाद्य जर देता आलं या स्कोरबोर्डला तर त्याहीपेक्षा अधिकच्या धावा होऊ शकतात. सकाळचं सत्र जरूर आहे, परंतु कोणत्याही पद्धतीने ड्यू फॅक्टर इथे पाहायला मिळत नाही. सूर्यदेवचं दर्शन अगदी बरोबर सकाळी आपल्याला झालेलं आहे. आउटफील्ड सुद्धा आपण बघतो की जी वेगवानच आहे, आणि खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टी सिमेंट विकेट आहे, त्याचमुळे कोणतेही बॅरियर्स तिकडे आपल्याला पाहायला मिळत नाही. पायांमध्ये होता, तिथून उचलून मारलाय. आणखी एकदा या क्षेत्ररक्षकाकडे झेल, पुन्हा एकदा त्याने तो टिपलेला आहे. चांगलं कॅचिंग त्या फिल्डरचं आपण पाहिलेलं आहे, त्याचमुळे आणखी एका फलंदाजाला खेळाडू कक्षाकडे यावं लागेल. आतापर्यंत बॅटिंग टीम अर्थात जय बजरंग मोहगरला लागलेला हा चौथा मोठा हादरा. या टीमने जर व्यवस्थित सराव केला आणि भूषणने स्वतःच्या संघावर जर व्यवस्थित लक्ष दिलं तर येणारे दिवस मोहगर टीमचे असतील. अनेक वेगवेगळ्या टीम्सला पुरस्कर्ते म्हणून भूषण भोईर लाभतात. कालच त्याने पुरस्कृत केलेली टीम अर्थात वाघाची वाडी संघाने कालचा दिवस या स्पर्धेचा गाजवला, तो आपल्या नावावर केला. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये कामगिरी त्यांची चांगली झालेली आम्ही पाहिली. ब्राईट ब्रदर्स केक शॉप, त्याचबरोबर ब्राईट ब्रदर्स डेअरीचे प्रोप्रायटर दिनेशजी घरत यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर माझे मित्र, माजी सरपंच मोगर ग्रामपंचायतीचे नरेशजी तानाजी भोईर यांचं आगमन झाले. तुमचंही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष ससने स्वागत. सासने वरून त्या स्टँडवरून त्यांच्याच गाडीमध्ये मी इथपर्यंत आलो आणि मला आठवतं नरेश यांचा पूर्वीचा जो काळ होता तो आणि आता त्यांच्यामध्ये झालेला बदल हा फार मोठा बदल आहे. अलीकडे आपल्या परिसरातील चांगले भजनी गायक म्हणून त्यांच्याकडे सगळेजण बघतात आणि बिजी असतात. नवीन नवीन काहीतरी शिकण्याकडे नेहमी त्यांचा कल असतो.
आत्ताच येताना त्यांच्या गाडीमध्ये सासणेवरून इथपर्यंत 1-2 रचना त्यांनी मला ऐकवल्या. एकदा एका भजनामध्ये त्यांच्याबरोबर पक्वाची साथ देण्याचाही योग मला आला होता. 18 धावे धावपलकावर 5 गडी गमावलेले आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ शेष आहे. 2 षटकांमध्ये तुम्हाला कमीत कमी म्हणजे 25 धाबा तरी धावपलकावर जोडावे लागतील. 40 पर्यंत जर मजल मारता आली तर गोलंदाजांसाठी काहीतरी वाव तिकडे असेल. मशाची यात्रा जवळ आलेली आहे. यात्रेमध्ये खूप काही गोष्टी तुम्हाला आकर्षित करतील, परंतु पुन्हा एकदा मुद्दा तोच आहे सनी, की तुमचा खिसा किती गरम आहे त्यावरून तुम्ही ठरवत असता की काय काय खरेदी करायची आहे, कोणकोणत्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचा आहे. त्या पद्धतीने गोलंदाजांचं सुद्धा असतं. किती धावा धावपलकावर आहेत याचा विचार गोलंदाज नेहमी करतात. त्या पद्धतीने प्लॅन्स एक्झिक्यूट करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सामन्याचा रिदम लॉस करू नये गोलंदाजी करणारी टीम लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करा. हा फटका उंचच निघून गेलेला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली येत आहेत. कॅचिंगचा दर्जा आतापर्यंत तर चांगला राहिलेला होता कुडवली बचा, परंतु इथे जेल घेता आला नाही. जेल टिपला नाही तरी काय झालं, धावबादच्या रूपाने गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. आणखी एक सांघिक सुयश कुडवली बला. फलंदाज निलेश यांचा परतीचा प्रभास निश्चित. भूषणची चर्चा आपण केली होती. भूषण मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाले होते, परंतु दुसरी धाव त्यांना तिकडे पूर्ण करता आली नाही. झेल सुटला होता. ज्या खेळाडूने खरं तर तिकडे फटका खेळला होता ते तर सुखरूपपणे पोचले, परंतु आता भूषण यांनाही परतावं लागलेले आहे. निराशाजनक त्यांच्या खेळीचा अंत झालेला आपण पाहिला. धाबा बनलेले आहेत 19, 6 गडी गमावलेले आहेत. करंट रन रेटचा विचार केला तर 6.00चा करंट रन रेट या धावपलकावर आपण बघत आहोत. प्रोजेक्टेड स्कोअर याच जर पद्धतीने पुढे गेला तर, या गतीने पुढे गेला तर तो 30-32 धावा बनू शकतात. आणि मग तितक्या जर बनल्या तर गोलंदाजी डिपार्टमेंटने चांगली कामगिरी केली असा निष्कर्ष आपण करू शकतो. आणखी एकदा फलंदाज अडचणीत आहेत. आणखी एक झेल टिपला गेला. मी अगोदर म्हटलं होतं की कदाचित जय बजरंग मोहगर ए संघाच्या सगळ्या फलंदाजांना फलंदाजी मिळू शकते. त्या पद्धतीची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच दिशेने डाव निघालेला आहे. आणखी एक फलंदाज परतले. नव्हती. एक धाव पूर्ण केल्यानंतर त्यांनी हायसं वाटलं होतं त्यांना, कारण झेल त्यांचा सुटला होता. परंतु तुम्हाला अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. क्रिकेट शरीराने जरूर खेळलं जातं, परंतु क्रिकेट खेळत असताना बुद्धी चातुर्याचा जितका चांगला वापर तुम्ही कराल तितकं क्रिकेट तुमच्या बाजूने होऊ शकतं. पुन्हा एकदा त्याच मार्गाने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आता बघतो आपण डीपमध्ये स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे.
एक क्षेत्ररक्षक कव्हर्समध्ये आहे, दुसरा लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतो. 38 सर्कलमध्ये शॉर्ट थर्डला एक क्षेत्ररक्षक आहे टॉप साईडला. ही क्षेत्ररक्षणाची रचना. गोलंदाज साईराज 5 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेले 7 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केलेला आहे. यानंतरचा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा मानिवली आणि न्हावे या दोन टीम दरम्यान. बजरंग ब्लास्टर्स मानिवली आणि त्यांच्या विरोधात शिवतेज न्हावे. दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा, जर्सी कलेक्ट करा. हा फटका चांगला आहे, उजव्या स्ट्रीच्या बाहेरून खेचून मारलाय क्षेत्ररक्षक. आणखी एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे इथे या सगळ्या क्षेत्ररक्षकांनी मिळून कुडवली बीच्या. ज्यावेळेस तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यावेळेस असं समजतं आपसुकच की तुम्ही सरावामध्ये आहात. सराव जर नसेल तर क्षेत्ररक्षण चांगलं करताच येत नाही. चांगल्या फिल्डिंगचा पुन्हा एकदा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. षटकं संपली, 4 धावपलकर धाबे 26-26, 7 गडी गमावलेले आहेत. महेशकडे फलंदाजीच्या चांगल्या क्षमता पाहायला मिळतात, कारण त्याने ऑफसाईडला एक चौकार खेळला होता. इथे खेचून मारलेला अगदी थोड्याफार फरकाने 6 धावा मिळताना राहून गेल्या. अदरवाईज हा षटकारच होऊ शकला असता. नवीन षटक सुरू होईल, नवीन षटकासाठी स्ट्रायकिंग एंडला महेशच असतील, त्यामुळे त्यांच्या वतीने पाहायचं आता 13-14 धावा या षटकामध्ये पूर्ण केल्या जातील का, बनवल्या जातील का. शेवटचं षटक फेकलं जाईल. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज स्वप्नील यांचा वापर होत आहे. उंचपुरे गोलंदाज आहेत. क्रिकेटमध्ये जर्सीला फार मोठं महत्व आहे, त्यातच तुमची लोअर अथवा ट्रॅक ही ब्लॅक अथवा ब्ल्यू असावी. फिल्डिंग पोझिशन मध्ये चेंज करत असताना संघ कर्णधाराला आपण बघत आहोत. धाबा बनलेले आहेत 26, 7 गडी गमावलेले आहेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसापासून आतापर्यंत 29 षटकार लागलेले आहेत. फिरून मारण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडूपेचा संपर्क तिथे देता आला नाही बॅटरला. प्री मेडिएटेड शॉट्स आर ऑलवेज डेंजरस. ते खेळत असताना तुम्हाला कधी कधी यश मिळेल, 1-2 फटके लागतील सुद्धा, परंतु प्रत्येक वेळेस ते होईलच असं नाही. बघा, महत्वाची सूचना आहे ती म्हणजे शिवतेज न्हावे आणि त्यांच्या विरोधात बजरंग ब्लास्टर्स मानिवली. तुम्ही जर मिड इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित नसाल तर तुम्हाला 4 षटकांचा सामना खेळवावा लागेल किंवा खेळवला जाईल. या अगोदर याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. या स्पर्धेतील नियम अत्यंत कडक आहेत. या स्पर्धेत जर एक संघ कर्णधार नाणेफेकीसाठी उपस्थित असेल, दुसरा कॅप्टन उपस्थित नसेल, तर जो कॅप्टन उपस्थित असतो त्याला टॉस बिन दिली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दोन्ही कॅप्टन उपस्थित नसतील तर सामन्यातील 1 षटक कमी केलं जाईल. म्हणजे 5 षटकांचा सामना असेल तर 4 षटकांचा सामना खेळवला जाईल. नियमांमध्ये कधीही कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही. बरोबरीत सामना सुटला तर सुपर ओव्हर. समोर खेळलेत, उंच उडालेला आहे चेंडू. उंची मिळाली, अंतर मिळेल का पाहायचंय. हो, मिळतं आणि ते गरजेचं होतं. या धावपलकाला षटकार चौकारांची गरजच आहे आणि ती ओळखली फलंदाज योगेशने. त्याच्या बॅटमधून आला हा उंच लांबच लांब जाणारा आसमानी सुलतानी टोलेजंग षटकार. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे कोकणात जाणं जरा टाळा. गरमीचे दिवस येतील त्यावेळेस कोकणाकडे धाव घ्या. 33 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 7 विकेट्स. मला असं वाटतं शिवतेज न्हावेचं आगमन झालेलं आहे. सागर की ज्यांचं या मैदानाच्या निर्मितीमध्ये फार मोठं मोलाचं सहकार्य योगदान आहे. सागर, तुमचं सहर्ष स्वागत. ऑनसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान क्षेत्ररक्षक शॉट फाईनला उपस्थित आहे. चेंडू अडवत आहेत, फेकी केली जाईल. याच दरम्यान 1 धाव निश्चितच धावपलकर जोडली जात असताना आपण बघतो. हा षटकार फार महत्वाचा होता. चेंडू 2 उरलेले आहेत आणि त्यामध्ये एखादा षटकार, एखादा चौकार जर आला तर बहुचर्चित 40 गाठता येईल फलंदाजी करणाऱ्या जय बजरंग मोगर एला. नाणेफेक जिंकली होती कुडवली बी टीमने. त्याच्या गोलंदाजाने तो जो निर्णय संघ कर्णधाराने घेतला होता तो आतापर्यंत योग्य सिद्ध केलेला आहे. आडव्या बॅटने फटका खेळला पाहिजे. 2 धावा तर इथे घेऊ शकतात, मिळू शकतात. फलंदाज महेशचा टेंटेटिव्ह अप्रोच आपण बघतो.
एकच धाव दरम्यान इथे मिळू शकते फलंदाजांना. पहिली धाव तुम्ही जर योग्य गतीने पूर्ण केली किंवा अधिक गतीने पूर्ण केली खरं तर फिल्डरवर प्रेशर येतो आणि त्या प्रेशरमध्ये त्याच्याकडून चुका होतात. नो वन कॅन गिव्ह देअर 100% इन प्रेशर असं म्हटलं जातं. आणि क्रिकेटचा प्रेशर हा काही वेगळाच प्रेशर आहे. तिथे रथी महारथ ते 30 मार खातात, ढेर होतात. हा चेंडू चांगला आहे. एसटी रक्षकाने थोडीशी चूक केली, परंतु फलंदाजाच्या महालात ती खबर नाही. जागेवरच थांबला. धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होणं गरजेचं होतं. षटकं संपली. 5 धावा बनलेले आहेत. मोगर एच्या 35. 36 धावांचं माफक आव्हान चेस डाऊन करावं लागेल सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये कुडवली बी टीमला. जय बजरंग मानिवली त्याचबरोबर शिवतेज न्हावे या दोन टीम्स दरम्यान यानंतरच्या महत्वाच्या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. शिवतेज न्हावेचे कॅप्टन सागर उपस्थित आहेत. त्याचमुळे आम्ही वाट बघत आहोत, प्रतीक्षित आहोत जय बजरंग मानिवलीच्या संघ कर्णधारासाठी. बघा, 1च मिनिटाचा अवधी तुमच्याकडे. तुम्ही जर आले नाहीत तर तुम्हाला आयोजकांच्या वतीने पेनल्टी दिली जाईल, अथवा जे संघनायक प्रतिस्पर्धी संघाचे उपस्थित आहेत त्यांना लगेचच टॉस विन दिली जाईल. बघा, या अगोदर आपण जी घोषणा केली होती ती महत्वाची आहे. संघ कर्णधार जर उपस्थित नसतील तर प्रतिस्पर्धी जो संघ कर्णधार उपस्थित असतो त्याला आपण टॉस विन देतो आणि याच नियमाने आधारित राहून आपण शिवतेज न्हावे टीमच्या संघ कर्णधाराला या सामन्यात टॉस विनिंग कॅप्टन घोषित करणार आहोत. सागर, आपण नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय काय घेता? निर्णय 2 मिनिटात कळवतो मी. निर्णय आपलाही 2 मिनिटात येईल. या मैदानाच्या निर्मितीसाठी तू फार कष्ट घेतलेले आहेत, परिश्रम केलेले आहेत. तुझी इतर टीम सुद्धा तुझ्या बरोबर होती. मैदान निर्मिती झाल्यानंतर ज्या पद्धतीने स्पर्धा या मैदानावर आयोजित होतात, किती आनंद वाटतो, कसं वाटतं? मुळात आम्हाला प्रॅक्टिससाठी ग्राउंड नव्हता, शेतामध्येच आम्ही प्रॅक्टिस करायचो. त्यामुळे आम्ही असा विचार केला की माझा चुलत भाऊ आहे, त्यांची ही जागा आहे, त्यांनी सुद्धा कोणताही विचार न करता इथे शेतं वगैरे होती ती पूर्ण भरण्यासाठी आम्हाला परमिशन दिली. मागे त्याची पाण्याची टाकी होती, ती पाण्याची टाकीसुद्धा त्यांनी आम्हाला तोडायला लावली. त्यामुळे त्याचे उपकार आम्हीच नव्हे तर सगळ्यांनी मानायला हरकत नाही, कारण त्यांनी जर ही जागा दिली नसती तर आपण काहीच करू शकलो नसतो. आणि महत्त्वाचं म्हणजे माझी संपूर्ण टीम, आमचा संपूर्ण गाव या मैदानासाठी खूप प्रयत्न केलेत. तेव्हा कुठे हा मैदान आपल्याला असा बघायला मिळतोय. त्यामुळे पूर्ण माझ्या टीमचे तसेच पूर्ण गावकऱ्यांचे मी आभार मानतो. आणि आंबेकर चषक खरंच खूप छान नियोजन केलं त्यांनी आणि असंच नियोजन यापुढे ते करतील याची मला 100% खात्री आहे. चांगली प्रतिक्रिया सागर तुमची मिळालेली आहे, धन्यवाद. तुम्ही टॉस विनिंग कॅप्टन आहात. आपला महत्वाचा नियम आहे की जर टॉससाठी संघ कर्णधार दोन्ही उपस्थित नसतील तर जो उपस्थित आहे त्याला आपण टॉस विन देत असतो. प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक आलेत, परंतु त्यांना उशीर झाला, त्याने जर्सी अगोदर घेऊन जाणं अपेक्षित होतं. सागरचा निर्णय थोड्या वेळातच कळेल. आपण चालू असणाऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे जाणार आहोत. धन्यवाद. दोन्ही संघांना विजयासाठी हार्दिक शुभेच्छा.
दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. जगदीशजी मोहपे यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे. पाहायचं विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोलंदाजाला करता येईल. गोलंदाजी फार चांगली केली ती म्हणजेच पहिल्या डावामध्ये कुडवली बी टीमच्या सगळ्याच गोलंदाजांनी टिचून मारा त्यांचा आपण पाहिला. ऑनसाईडला खेळले 38 सर्कल भेदलंय. एक टप्पा घेतलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. फटका दमदार दर्जेदार चौकार. नयन खेळाडू कक्षात आवाज नको. समोर खेळतायत आणखी एक चांगला घणाघाती प्रहार परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एका टप्प्याने चेंडू अडवला जातो त्यानंतर फेकी केली जाईल. धाव फक्त एक मिळते. कुडवली ब आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग मोहगर या दोन टीम्स दरम्यान आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण सगळेजण खेळवत आहोत. बघा जो संघ फलंदाजी करत आहे कुडवली ब त्यांच्यासाठी सुद्धा आयोजकांच्या वतीने 2 धावांची पेनल्टी इथे निश्चित झालेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या जर्सी आपण वेअर केल्या होत्या आणि त्याचमुळे आयोजकांच्या वतीने ही सूचना आम्हाला मिळालेली आहे. नयनचा हा चेंडू उजवेष्टीच्या बाहेरून उचलून मारलेला आहे. आणखी एकदा एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जात आहे. फटका दर्जेदार दमदार चौकार. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज कुडवलीचे आपण पाहिलेले आहेत. याच खेळाडूंनी अगोदर पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी चांगली केली होती. 2 धावांची पेनल्टी त्यांना सुद्धा इथे निश्चित झालेली आहे. त्याचमुळे टार्गेट जे आपण 36चं आहे तर ते आता 38चं बनलेलं आहे. 38 इज दी टार्गेट इन फ्रंट ऑफ बॅटिंग टीम कुडवली बी. जय बजरंग मोहगर ए आणि कुडवली बी या दोन टीम्स दरम्यान हा सामना आपण सगळेजण आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिला एन्जॉय करत आहोत. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं वाघाचीवाडी टीमने चांगलं प्रदर्शन केलं. कालच्या दिवसातील मॅचेस चांगल्या झाल्या सगळ्या मॅचेस. विशेषत्वाने सुपर ओव्हरचा जो सामना होता त्याचा आनंद रसिक प्रेक्षकांनी घेतला. दुसरं षटक गोलंदाज महेश खांद्याचा अतिरिक्त वापर करत असताना गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. गोलंदाज महेश शरीर यष्टीचा विचार केला तर चांगली शरीर यष्टी आहे महेश यांच्याकडे. खांद्याचा अतिरिक्त वापर झाला तर सिमेंट विकेटवर चेंडू निश्चितच उसळत असतो. आडव्या बॅटचा प्रहार चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत आणि इथे थोडा फंबल आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू उचलून फेकी करेपर्यंत 2 धावा तर इझिली कंप्लीट होत आहेत. बॅकअप अवेलेबल असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावा मिळतात 2. हा सामना जर जिंकायचा असेल जय बजरंग मोहगर ए टीमला तर त्यांना रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये फलंदाजांना बाद करावंच लागेल. एका षटकामध्ये 1-1, 2-2 फलंदाज बाद करावे लागतील. 3-3 फलंदाज बाद करावे लागतील. तर अशा पद्धतीचे लो स्कोरिंगचे सामने डिफेंड केले जाऊ शकतात. अदरवाईज जर तुम्ही विकेट घेतली नाही तर अशा पद्धतीने फटके तुमच्यावर पडतील. याचा प्रत्यय इथे आला.
चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जात असताना आपण बघतो आणखी एक चौकार दरम्यान दाखल होत आहे. या स्पर्धेतील कालच्या दिवसामध्ये आपण महाराष्ट्राचा बुलंद आवाज ओमकार शेट्टी सर यांचं समालोचन ऐकलं. आजही आपल्या सभेत ते उपस्थित आहेत. आगमन होत आहे. ओमकार, तुझं सहर्ष स्वागत. 16 runs on the board. This is the second over is in progress, being bowled by bowler Mahesh. There is the target of 38 runs. Sachin on the striking end. This time into the air for a while. Fieldsman comes underneath, drops that catch. It was easy call, but eventually could not capitalize that opportunity. This was regulation catch. The standard of fielding seems in modern cricket is very excellent and outstanding. 18 runs on the board without loss of any wicket. Put away nicely along the carpet into the deep. Mid wicket available. Fielded that ball successfully. Returns it. Meanwhile, just one single available. With the help of this single, score is moving up to 19 runs. While chasing 38 runs, halfway mark. Kudavli B team using the uncertainty corridor. This is the dot ball. After 2 overs, score is 19 without loss of any wicket. करतात, परंतु समालोचन आवड म्हणून केलं जातं. अनेक रील्स त्यांच्या दोन भावांच्या जुगलबंदीच्या प्रसिद्ध आहेत. अलीकडे सोशल मीडियाचा चांगला वापर होताना अनेक जण त्या प्लॅटफॉर्मचा योग्य वापर जर त्याने केला तर त्यांना प्रसिद्धी मिळत असते, समाजापर्यंत ते पोहोचत असतात. षटक क्रमांक 3 सुरू होत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाजाचा वापर होत आहे, तो म्हणजेच नयन. पहिलं षटक नयन याने हाताळलं होतं. त्याने 10 धावा खर्च केले होते. आतापर्यंत एकही फलंदाज गमावलेला नाही. सचिन खेळतात 14 वर. त्याचबरोबर ओमकारच्या बॅटमधून 4 मध्ये 4 आलेले आहेत. साइड आर्म गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस, त्यावर तगडा प्रहार. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत असताना चेंडू सीमा पार. वी आर वेटिंग फॉर दी ऑन फील्ड अंपायर्स डिसिजन. इट हॅज कम. दिस इज 4 runs. अंगात ज्वार भरू नको, नाही तर दवाखान्यात जायला लागेल. ऑन साइडला फटका आहे, इथे फसलाय कारण क्षेत्ररक्षकाकडेच खेळलेले आहेत. फ्री होम डिलिव्हरी क्षेत्ररक्षकासाठी घरपोच सेवा होती, त्याने ती कबूल केली आणि त्याचमुळे ज्या फलंदाजाने या रंचेस मध्ये तडाखेबंद फलंदाजीला सुरुवात केली होती, एक चांगला मोमेंटम कुडवली बी टीमला दिला होता, तो फलंदाज अर्थात सचिन व्यक्तिगतरित्या 18 धावांचं योगदान देत असताना बाद. निर्णय घेतला होता. निर्णय अयोग्य योग्य हे ठरवणं आपल्या हातामध्ये असतं. अयोग्य निर्णयालाही तुम्ही योग्य सिद्ध करू शकता. त्यासाठी तो सिद्ध करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती तुमच्याकडे हवी आहे. बिमरनो, फलंदाज कदाचित अडचणीत असावेत. खूप अतिरिक्त उंचीने चेंडू मागे निघून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता यष्टीरक्षक फलंदाजाची चौकशी करत आहेत.
24 धावा आहेत. 24 धावा धावपलकर आहेत. एक गडी गमावलेला आतापर्यंत आपण बघतो. एक फलंदाज म्हणून एक महत्वाची गोष्ट अशी आहे, फर्स्ट बाउन्सरचा इथे कॉल आलेला आहे मैदानी पंचांच्या वतीने. एका उसळीची ताकीद एका षटकासाठी दिली गेलेली आहे. येणारा चेंडू फ्री हिट असणारे पाहायचंय फ्री हिटवर कशा पद्धतीने फलंदाजी करतील बॅटर पंकज. खेचून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जवळ घेतलेले आहेत आणि ते करावं लागतं. तुम्हाला टॅक्टिक्स मैदानाच्या आतमध्ये वापरावे लागतात. क्रिकेट खेळत असताना फिजिकल फिटनेस अत्यंत महत्वाचा आहे, परंतु कुठे ना कुठे तुमचा मेंटल फिटनेस सुद्धा टेस्ट होत असतो. ऑन द रॅच खेळले होते. क्षेत्ररक्षकासाठी फार मोठा चेस आपण बघतो. महेश होते चेंडूच्या मागे. या अगोदर फलंदाजी करत असताना सुद्धा थोडा टेंटेटिव्ह अप्रोच पाहायला मिळाला होता बॅटर महेशचा. जिथे 2-2 धावा अवेलेबल होत्या तिथे त्याच्या वतीने त्या पूर्ण करण्यात आल्या नव्हत्या. कधी कधी खेळाडू दुखापतीसह मैदान गाठतात, दुखापतग्रस्त असतात, परंतु त्यांना असं वाटतं की आपल्या संघासाठी आपण तरीही खेळलं पाहिजे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपता येऊ शकला असता क्षेत्ररक्षकाला, परंतु या पद्धतीचे झेल घेतले जात नाही, तर ते हातामध्ये येऊन बसतात. रिॲक्शन टाइम फार कमी असतो. प्रतिक्रिया देण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ फार कमी असेल तर त्या पद्धतीने झेल तुम्हाला करता येतीलच असं नाही. आणखी एकदा कव्हरच्या दिशेने ऑन द राईज फटका उडवलेला आहे. डीप कव्हर चेंडू पर्यंत पोहोचतो. एकच धाव इथे अवेलेबल असताना आपण बघत आहोत. नयनने त्याची दोन्ही षटकं हाताळली, गोलंदाजी त्याची चांगली राहिली, परंतु आता धावाच आपण बघतो की 38 बनवायचे एकूण सामना जिंकण्यासाठी कुडवली बला. त्याचमुळे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असेल. जय बजरंग मोगर एच्या गोलंदाजांची ही अग्नी परीक्षा आहे. 12 मध्ये 10 डिफेंड केल्या जाऊ शकतात का? हो, केल्या जाऊ शकतात. क्रिकेटने अनेकदा ते दाखवलेलं आहे. बाराबे प्रतिनिधीच्या वतीने आता मैदान गाठण्यात आलं होतं. त्याच्या वतीने आता बॅट इथे सुपूर्द करण्यात आले. बॅट बदलली फलंदाजाने. बऱ्याचदा तुम्हाला आक्रमकतेची गरज असेल तर बॅटर्स बॅट बदलताना मी पाहिलेले आहेत, परंतु इथेही तसं आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांनीच विजय तुम्ही मिळवू शकता. तरी सुद्धा फलंदाजाने बॅट चेंज केलेली आहे. आता त्याच्या मनात नेमकं काय चाललं हे त्यालाच माहीत. जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे. 28 धावा आहेत, एक गडी गमावलेला आहे. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी अत्यंत चांगली झाली. या स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत 36 षटकार लगावले गेलेले आहेत. चौकारांची संख्या मात्र खूपच जास्त आहे. जवळजवळ 58 चौकार लगावलेले आहेत फलंदाजांनी. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज तयार धीरज. ओमकारने ऑनसाइडला खेचून मारलेला आहे फटका. फटका ज्यावेळेस खेळतात फलंदाज, चेंडूपैचा संपर्क आल्यानंतरच सगळ्यांना समजतं की हा फटका किती मोठा आहे किंवा यामध्ये तंत्र कसं वापरलेलं आहे, किती धावा मिळू शकतात. हळूवारपणे चेंडू मागे निघून गेला होता. यष्टी रक्षकाला कलेक्शन देता आलं नव्हतं, त्याचमुळे एक अतिरिक्त धाव मिळते. छोट्या छोट्या संधींचा चांगला वापर जर तुम्ही केला तर क्रिकेटमध्ये तुमचं नाव बनत असतं. संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात असं म्हणतात. येणारी प्रत्येक संधी महत्वाची असते, निसरडी असते. ऑपॉर्च्युनिटी इज ऑलवेज स्लिपरी. यू हॅव टू ग्रॅब इट ॲज इट कम्स. जेव्हा येईल त्यावेळेस तुम्हाला ती ग्रॅब करायची असते. काही मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी होत आहे. आम्ही आपलं या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवसाच्या सकाळी सहर्ष सस्नेह स्वागत करत आहोत. लेन बॉल होता. लेनचा चांगला वापर करत असताना गोलंदाजाला आपण बघतो. मला असं वाटतं थोडी मुवमेंट मिळालेली आहे संदीप या चेंडूवर. बघूया आपण पुन्हा एकदा आपल्या ऑनस्क्रीन रिप्लेमध्ये. आमचं मुख्य व्यासपीठ दाखवलं जात आहे, त्यामध्ये काही मान्यवरांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत करूयाच आपण. परंतु या अगोदरचा चेंडू सुद्धा आपल्याला पाहायचा आहे.
स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा चांगला फटका खेळत असताना बॅटरला आपण बघतो क्षेत्ररक्षक चूक करतायत आणि ही संधी आहे आता दोन्ही फलंदाजांसाठी. जिथे एक धाव पूर्ण होणं शक्य होतं तिथे धावा बनतात 2. रिप्ले बघितला ऑन स्क्रीन आपण, बरोबर चेंडू थोडा हरकत करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणूनच चेंडू पैचा संपर्क करता आला नव्हता फलंदाजाला. अलीकडे उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात लेग कटरचा चांगला वापर करणारे अनेक गोलंदाज आपण बघतो, ते करता आलं पाहिजे बॉलरला. आखूड टप्पा, बरोबर स्वतःच्या पायावर चेंडू आदळला होता गोलंदाजाने. पंच लगेचच हरकतीमध्ये येत आहेत. पंचांच्या वतीने इथे हा चेंडू वाईट घोषित करण्यात आलेले. त्याचबरोबर 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. या षटकातील 1 बाउन्स इथे पूर्ण होत आहे, ती ताकीद मिळते. मुख्य मंचावर कमी गतीने हाताळायचा होता. डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू वाईड. ग्रामपंचायत तोंडलीचे सन्मान्य पोलीस पाटील संजयजी गोरले साहेब यांचं आगमन झालेले आहे. त्याचबरोबर सुभाषजी भोईर साहेब यांचं आगमन झालेले आहे. साहिलजी गोरले साहेब यांचं आगमन झालेले आहे. आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पायांमध्ये चेंडू, याच बरोबर मधली एसटी वाकलेली आपण पाहिलेली आहे. धीरजचा धमाका आणि याच बरोबर पंकज की ज्याचा अडखळत डाव सुरू झाला होता, चाचपडत डाव सुरू झाला होता. आज सूर सापडला नाही बॅटर पंकजला आणि इथून पुढे तो आता खेळू शकत नाही, कारण त्रिफळाचीत होत असताना पंकज बाद झालेले आहेत. तीन धावांची गरज आहे. 7 चेंडूचा खेळ शेष आहे. पाहायचं इथून पुढे त्या 3 धावा किती लवकर पूर्ण केल्या जातील. विजय तुमच्या दृष्टीपथात असताना एक फलंदाज म्हणून तुम्ही काय विचार करता, याला फार मोठं महत्व आहे. तुमचा बॅटिंग अप्रोच कसा असणार आहे याला फार मोठं महत्व आहे. हा चेंडू चांगला आहे. गोलंदाज सुद्धा रेजिस्ट करण्याचा प्रयत्न तिथे करतायत. यावेळेस चांगला चेंडू हाताळला होता. अगदी 6व्या 7व्या स्टंप्सवर चेंडू ठेवत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं चांगलं त्याचं परफेक्शन. षटकं संपली. 4 धावफलक 35. 6 चेंडू 3 धावांची गरज इथून पुढे बॅटिंग टीमला, अर्थात कुडवली बीला. या अगोदर जी आपण नाणेफेक नावे टीमला विजयी घोषित केले होते, तिथून निर्णय आम्हाला येणं अपेक्षित होता. सागर, लवकरात लवकर आपण निर्णय पोहोचवा, कारण आता 3च धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सागर, हिंदूराव अँड टीम, सुधीर सुद्धा इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. नावे संघ या अगोदर कालच्या दिवसामध्ये मुरबाड तालुक्यातील नावे सासने नावे यांच्या क्रिकेट चं वर्णन मी केलं होतं. जास्त वेळ घेतला जातोय. बॉलिंग टीम, एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलमध्ये प्लेस करावा लागेल. इतका जर वेळ आपण घेतला तर. या स्पर्धेत नियम अत्यंत काटेकोरपणे पाळले जात आहेत. स्पर्धा कोणती असू द्या, तिची दुसरी बाजू शिस्तीची असली पाहिजे आणि त्या शिस्तीमध्ये जर वेळेचं नियोजन चांगलं करता आलं किंवा वेळेच्या नियोजनाचा अंतर्भाव तुम्हाला करता आला तर मग ती स्पर्धा आपोआपच नावारूपाला येते. स्पर्धेचं 4थं पर्व जरी असेल तरी या स्पर्धेने मुरबाड तालुक्यात नवे तर ठाणे जिल्ह्यात नाव मिळवलेलं आहे. 6 चेंडू शेष आहेत, म्हणजे 1 षटक शेष आहे. 3 धावांची गरज. आपण बघितलं तर फलंदाज सचिन की जे सलामीसाठी दाखल झाले होते, खेळपट्टीवर तग धरून उभे आहेत. त्याचबरोबर त्याच्या साथीने ऋषिकेश दाखल झालेले आहेत. 6 चेंडू 3 धावा. क्षेत्ररक्षक आता फलंदाजाच्या जवळ असलेले आपण बघतो. क्षेत्ररक्षणाच्या रचनेकडे शॉर्ट थर्डच्या वतीने पुन्हा एकदा रिलुक केलं जात आहे. त्याला असं वाटलं की क्षेत्ररक्षणाची रचना थोडी अवैध आहे, कदाचित नो बॉल येऊ शकतो. त्याने थांबवलं गोलंदाजाला. हे करता आलं पाहिजे तुम्हाला. फटका फसला. पहिला चेंडू गोलंदाजाने आपल्या नावावर केलेला आहे. 6 मध्ये बनवायचे आहेत 3 आणि इथूनही गोलंदाजी करणारी टीम काहीतरी करिश्मा करू शकते. सुरुवात तर गोलंदाजाने चांगली केली. पहिल्या चेंडूवर फलंदाजाचं काम तमाम. निश्चिततः हा क्रिकेट मधील सगळ्यात मोठा मूलभूत घटक आहे, पायाभूत घटक आहे.
तो एकदा क्रिकेटमध्ये जागृत झाला एखाद्या सामन्यामध्ये, त्याने त्याचं स्थान मिळवलं की मग बरेच उलटफेर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सामन्यांचं कथानक बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतं. असंच काय घडणार आहे का? 5 मध्ये 3 धावा डिपेंड करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये संघ कर्णधार ट्रॅप रचत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेजारी वाढलेत आता फलंदाजाचे. सिंगल्स द्यायच्या नाहीत हा निर्धार गोलंदाज त्याचबरोबर आहे कर्णधाराचा. डावी एष्टी सोडून खूप दूरवर चेंडू फेकलेला आहे. खूप काही करण्याचा प्रयत्न झाला होता, प्लॅनिंग तर आखलं होतं, परंतु पुन्हा एकदा तेच आहे, पुराणातली वांगी पुराणात ठेवून काय उपयोग नाही. ऑन पेपर तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, तुम्ही कोणतं प्लॅनिंग बनवता, त्या प्लॅनिंग बनवण्यापेक्षा त्याचं योग्य एक्झिक्युशन करता येणं फार महत्वाचं आहे. ते एक्झिक्युशन करता आलं नव्हतं बॉलरला. वॉन्डरिंग फ्रॉम दी लाईन, वाईट कॉल बाय ऑन फील्ड अंपायर. 5 चेंडू 2 धावा. समोर येत आहेत आहे क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर देता आली असती तर फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु पुन्हा एकदा तेच आहे, क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो. नावे संघ तयार होताना आम्ही बघतो. शिवतेज नावे चांगले खेळाडू त्यांच्याकडे आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर बजरंग ब्लास्टर्स मानिवली ही टीम निलेश गोरले आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी ओळखली जाते. जिद्दीचं क्रिकेट खेळण्यासाठी ती टीम सुद्धा जाणली जाते. त्यामुळे येणारं बॅटल हे मोठं बॅटल असणार आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा सामना कदाचित तो ठरू शकतो. एका धावेची गरज आणि चौकारानिशी सामना संपेल. क्षेत्ररक्षक तरीही चेंडूपर्यंत पोहोचतायत. जुना चेंडू कदाचित आमच्या कमिटीला त्यांना सुपूर्द करायचा आहे आणि त्याने तो करावा ही सुद्धा विनंती. सामना जिंकला तो म्हणजेच कुडवली बन आहे. जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. चांगले खेळलात. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये कामगिरी सरस झाली. प्रतिस्पर्धी संघाला आउट क्लास करण्यामध्ये यश मिळालं. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत. तत्पूर्वी मुख्य मंचावर ज्या मान्यवरांचं आगमन झालंय त्यांना आम्ही या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. ही बघा मॅच समरी. फलंदाज महेशाच्या 9 धावा. मुख्य मंचावर मान्यवरांना आपण सन्मानित करत आहोत. मुख्य मंचावर संजयजी गोरले साहेब की जे पोलीस पट्टी